आमच्या एरियातील एकाला ना गुंड बनायचा खूप शौक होता. मग तो काय करायचा, एरियातील लहान लहान मुलांना टपल्या मारायचा. त्यातूनही समाधान नाही झालं तर मग घरातीलच कमजोर लोकांना मारझोड करायचा, त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलायचा. एकदा काय झालं की त्याच्या शेजारी एक मजबूत माणूस राहत होता. त्याने ह्याच्या घरातील अंगणावरती अतिक्रमण केलं. ज्यांच्यावरती हा दादागिरी करायचा त्या लोकांनी विचारलं की बाबा, तो माणूस अतिक्रमण करतोय, ह्याच्या तोंडातून एक शब्द नाही. ह्याचा मुलगा एकाच्या अंगणात खेळायला गेला. त्याने त्याचे हातपाय बांधून ह्याच्या घरामध्ये त्याला पार्सल पाठवून दिला. ह्याच्या तोंडातून शब्द नाही. आता अशा भित्र्या माणसाला गुंड म्हणायचं का शंड, ह्याचं उत्तर तुम्हीच शोधा. सध्या देशातील वातावरण पाहता ही स्टोरी जर आणखीन कुठे मॅच झाली तर त्याला निव्वळ योगायोग समजावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.